नौमि स्वाध्वे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति स्वाध्वे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकगुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्ष्यम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकाभ्यर्घ्यो श्रीज्ञानदेव महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्रिवेणी संगमे नानातीर्थे भ्रमे संगमे नानातीर्थभ्रमे कीर्तनाय नामी तरिते व्यर्थ कीर्तनाय नामे तरिते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया नामासी विन्मुख तो नर पापिया हरिवेन धावयान पवे कोणी हरिवेन धावयान पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 10व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। दर एकादशीला होणारं जे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये आपला हरिपाठ प्रवचन चालू आहे, त्यामध्ये 10व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं मला वाटते की तो चरण आहे चालू दुसरं हरिवीन धावया राहिले ना, हरिवीन धावया असं। तर आज संक्रांत पर्व आणि एकादशी पर्व दोन पर्व काळ एका जागी कधीतरी येते एकादशीला संक्रांत, जास्त नाही येत पण ते कधीतरी एकादशी तिथीवर येते। संक्रांत कधी 24 वर्षांना आलती 23 वर्ष अगोदर येते 15 दिवसात या पहिले 15 वर्षात कधी भरमदाला येते पौष महिन्यात बरं पौष महिन्यात कधी पहिल्या पक्षात येते सुरुवातीलाच 4 दिवस 5 दिवस कधी कधी भरमदाला येते कधी कधी शेवटी येते। आता शेवटी आली अधिक मास पुढे असं काही होतं। तर हे पर्व काळ एकादशीचा आहे आणि संक्रांतीचा असे दोन पर्व काळ एका जागी। आता दोन्ही पैकी महत्व कोणत्याला द्यावं हे वैष्णव आहेत ना ते कळाय कळणार एकादशीला वारकरी एकादशीला देईल। आता आज तिळगुळ खावा असं पंचांगामध्ये स्पष्ट सांगितलं लिहिलंय कोणी पंचांगवाले। पंचांगवाला सर्वसाधारण सर्व लोकांचा अभ्यास करतो, एकटा वैष्णव संप्रदायाचाच अभ्यास करते असं मात्र लक्षात आलं की नाही। पंचांगात बौद्ध धर्माविषयीचे नक्की लिहिलेले असतात, इस्लाम धर्माबद्दल बी इस्लाम धर्माचे नाही का ते दर महिन्याला असतं सण त्यांचे तर ते लिहिलेले असतात त्यानं त्याचा ते धंदा विचारायचा आणि ते कमवायचे त्याला त्याच्यावर ते एका संप्रदायाविषयी ते बोलून बसत नाही। जसं की ज्ञानोबारायांचा सोहळा मागच्या काळामध्ये मला ते आज त्याच्यावर बोलायचं आलं ते अभंग सोडून तिकडं बोलावं लागायचं त्याचं बोलावं लागायचं। ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव त्रयोदशी समाधी सोहळा बरं त्याला ते पुण्यतिथी लिहित होतं दाटे मागच्या काही काळात समाधी लिहित नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी म्हणून लिहायची। पुन्हा एक चूक
पण दुसरी चूक करीत होतं ते त्रयोदशीला जर त्रयोदशी आली तर द्वादशीला त्रयोदशी आली तर त्रयोदशीचाच लिहायचा त्यानं. दुपारच्या पाऱ्यात त्रयोदशी असेल तर त्या दिवशी समाधी उत्सव असा लिहायचा. कोणी? पंचांकर्त्यानं. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खरी 1:30 वाजता आहे, 12ला नाही. आपण 12ला गुलाल टाकतो, कोणी तर 10ला टाकते, कोणी 8ला टाकते, कोणी कितीला टाकते. आम्ही 12ला टाकतो. दिवसाला मत होते. दिवसाला नाही, पण मग माऊली समाधीत बसले 1:30 वाजता. किती वाजता? 1:30. कंप्लीट 1:30 वाजता ज्ञानोबा समाधीत बसले आणि शिळा झाकली. तर ती वेळ 1:30ची आहे दुपारी आणि त्रयोदशी तिची होती असं ती आहे. मग हे पंचांकर्ता लिहायचा त्रयोदशीला. द्वादशी त्रयोदशीला आली तर त्याच दिवशी त्यानं लिहायचं. द्वादशी त्रयोदशीला आली तर त्यानं त्याच दिवशी लिहायचं. पण ते आमच्या आळंदीचा ते नियम नाही. संस्थेचा नियम हा आहे की अष्टमीला पांडुरंग परमात्मा पंढरपुरातून तिथं उपस्थित झाले. अष्टमी दिवशी पांडुरंगाचा रथ आजवी तुमची कार्तिकी वारी झाली आणि काला झाला गोपाळपुऱ्याचा काल, की पांडुरंगाचा रथ आणि नामदेवरायाचा रथ. हे 2 संत म्हणजे संत एक आणि देव एक. बरं, नरहाळी सोनार आदी करून देखील संत सावता महाराज हे सगळे म्हणजे या टापूचे आपल्या इलाक्याचे पंढरपूर इलाक्याचे जेवढे वैष्णव संतच्या काळातले ते सगळ्यांचे रथ किंवा पालख्या आणि मुख्य पांडुरंगाचा रथ म्हणा पालखी नामदेवरायाच्या पाठीमागं अनन्य भक्त. मग 16 ज्या दिवशी हे काला होईल, कार्तिकीचा काला झाला की पंढरपूर सोडतात. त्या काल्या दिवशी काला वाटणं आणि प्रस्थान, देवाचं प्रस्थान, नामदेवरायाचं प्रस्थान. निघाले बाहेर, पंढरीच्या बाहेर ते निघणार. मग कुठं तरी त्यांचा मुक्काम काल्या दिवशीचा. तिथून पुढे चालले पुढे अष्टमी तिथीला म्हणजे कार्तिक वद्य अष्टमीला पांडुरंग तिथं पोहोचलाच पाहिजे. आळंदी हे नियम आहे. अष्टमीला पांडुरंग, नामदेवराय, पालख्या हे सगळे रथ तिथं उपस्थित होतात. आणि मग अष्टमीपासून 16 अमावस्येपर्यंत कुठला? आळंदी. अष्टमीला कीर्तन सुरू. अष्टमी दिवशी ज्ञानोबा तिथं होतीच की निवृत्तीनाथ सोपान काका त्या काळात हे पांडुरंग परमात्मा म्हणले होते ना, काय वद्य पक्षातली वारी तुला दिली मी आणि तुला त्रयोदशी दिवशी समाधी देईल, मी तिथं आळंदीला येईल. ही एकादशी तर तू येत जाय कार्तिकी शुद्ध वारीला आणि उत्तर वारीला म्हणजे कृष्ण पक्षातल्या एकादशीला मी तिथे येत जाईल. अशी जवान दिली होती कोणाला? ज्ञानोबा. म्हणून पांडुरंग परमात्मा अष्टमीला उपस्थित आत्तापी पांडुरंगाच्या अष्टमीला पालखी पोहोचलीच पाहिजे, त्याचा वादच नाही. नामदेवरायाची पालखी तिथे गेली पाहिजे. मग अष्टमीचं कीर्तन, नवमी कीर्तन, दशमी कीर्तन, एकादशी कीर्तन आणि द्वादशी संध्याकाळी क्षीरापती वाटणे इथपर्यंत कार्यक्रम रेग्युलर होणार. बरं काय? मग द्वादशीला क्षीरापती न वाटता माऊलीला समाधीत बसवणं चुकीच आहे. लक्षात आलं? मग कधी 2 एकादशी येतात ना, पहिली एकादश, दुसरी, लगेच त्या एकादशीला त्रयोदशी येते. बारशीला म्हणजे 12 ज्या दिवशी आहे त्या दिवशी काय येते? 13. लगेच 13 8ला सकाळी 9ला सुरू होते, म्हणून त्याच्यावर 13 सुरू होते. मग त्या पंचांगवाल्याला ही बुद्धी की त्या पंचांगवाल्यानं 13 सुरू झाली की माऊलीची पुण्यतिथी म्हणून तिथंच लिहायचं 12शी दिवशी. ते काही लिहू की घोडचूक करू, पण आमचा संप्रदाय वैष्णव आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे आम्ही चालणार. या तत्वानं असा जर घोळ झाला, असा जर नियम आला तर ते काय करतात? आळंदीत भोंग्या फिरत होते पहिले ते संस्थेतले जे काही बरं काय अध्यक्ष आहेत ना, हे संस्था चालक एक आटूत बसून किंवा छोट्या रिक्षात एक भोंग्यावाला घ्यायचा आणि सांगायचं समाधी उत्सव बरं काय त्रयोदशीलाच होणार आहे, उद्याच होणार आहे, म्हणजे आज होणार नाही, द्वादशीला होणार नाही, संध्याकाळी द्वादशीची क्षीरापतीचं भजन होणार, आम्ही क्षीरापत वाटणार. माऊलीच्या काळात बी वाटली होती क्षीरापत आणि माऊली क्षीरापतीच्या दुसऱ्या दिवशी समाधीस्थ झाले. म्हणून हेच असं होणार. पंचांगवाल्यानं काही लिहिलं तर आम्ही त्याला मानित तितक्यापुरता आमचा वैष्णव संप्रदाय ते पंचांग थोडं बाजूला ठेवावं लागतं आणि त्या नियमाप्रमाणे त्याच चालतात. आता बी संस्थेत जर द्वादशीला त्रयोदशी आली तर मानित नाही का? मग त्रयोदशी कशी असली पाहिजे? एकादशी पासून 3रा दिवस
आज एकादश उपवास झाला पाहिजे, दुसरी दिवशी द्वादशी सुटली पाहिजे, आणि संध्याकाळी शिरापतीचं भजन झालं पाहिजे, ते अभंग म्हणून पुन्हा लह्याचा प्रसाद वाटला पाहिजे, आणि हे सगळं उरकल्यावर मग दुसऱ्या दिवशी चतुर्दशी असली तरी हरकत नाही. चतुर्दशी असतीच ना बघ, पण असू द्या, पण आपला एकादशी पासून कितवा दिवस आहे माऊली बसण्याचा? तिसरा. तर त्याच दिवशी माऊलीला समाधी द्यायची असा अद्याप पावेतो नियम आळंदीचा चालू. पंचांग उलळून ठेवा तुम्ही. तिथं पंचांग काय करावं लागतंय? ते गुंडाळून ठेवावं लागते, एकच ठेवावं लागते, त्याचा संबंध नाही. आणि मग त्याला कोणीतरी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी नाही, माऊलीची समाधी आहे. माऊली कधी देह ठेवला नाही माऊलीनं. ज्या संतानं ज्या तिथीला देह ठेवला, कळलं, आणि देह ठेवून बाजूला झाले, म्हणजे हे पंचमहाभूताचे शरीर पंचमहाभूताला अर्पण केलं आणि आपण आपल्या स्वरूपात विलीन झाले, जे संत, त्या संतांची पुण्यतिथी. त्याची काय होते? पुण्यतिथी. तुमच्या आमच्यासारख्या साधारण माणसांचं श्राद्ध. मोठेपणानं काही कोणी पुण्यतिथी ठेवले, तसे खाऊन मेलेल्या बापाची बी लिहिले पुण्यतिथी. ती कशी पुण्यतिथी होईल महाराज? आता त्या लिहिणाऱ्याला तरी वाटावं लागतंय काहीतरी. लिहिणाऱ्यानं असं लिहू नये, नाही लिहू नये, पाप आहे ते. तसं काही लिहिणं पाप आहे. तुमचा बाप मांस खाऊन मेला, दारू पिऊन मेला, ससे खाऊन मेला, बोकडं खाऊन मेला, आणि त्याची बी तुम्ही हरकत नाही ना, गावाला गाव जेवण द्या, लाखो माणसं जेव घाला, त्याच्याबद्दल आम्ही कुठं काय म्हणालो तुम्हाला? भजन पूजनही कीर्तनही करावं, हरकत नाही. तरी पण काय ह्या श्राद्ध पुण्यतिथी टाकूच नका. पुण्यतिथी टाकू नका. वारकरी असला ठीक आहे, कमीत कमी मालकरी पंढरीचा वारकरी आहे, असा जर असेल तर ते पुण्य, त्याची बी पुण्यतिथी होत नसते, श्राद्ध होत असते. जीवाचं श्राद्ध, संतांची पुण्यतिथी आणि योग्याची समाधी, हे ठरलेलं आहे ना. काय आपल्यासारख्या साधारण जीवाचं काय? आता ढाकण्यासारखा वारल्यावर पुण्यतिथी. पोराला सांगू आम्ही की तुमचा बाप मंदिर बांधून गेलाय, चला बाबा ढाकण्याची काय करा, पुण्यतिथी करा, असं आम्ही सांगू. आम्ही जगलो तर तुमच्या कीर्तनाला येऊ, जगलो तर. तुमच्या अगोदर गेलो तर काय सांगा. पण तुमची कमीत कमी असा धार्मिक माणूस असला तर पुण्यतिथी शोभते. ज्यानं काहीच केलं नाही आणि त्याची पुण्यतिथी कशी काय शोभायमान होईल? ती तिथी पुण्यवान होऊ शकत. पाप्याची तिथी कुठं पुण्यवान होत असते काय? ती तिथी नाम दिवस, तिथी नाम तो दिवस पुण्यवान होत असतो. कोणामुळं पुण्यवान होतो? या महात्म्यामुळं. रंगनाथ गुरुजी परभणीकर, दादा महाराज साखरे, यांच्यामुळं ते दिवस काय झाला? पुनीत झाला. त्यांनी देह ठेवला म्हणून तो दिवसाला किंमत आली. मग त्यांची पुण्यतिथी शोभनीय आहे. मोतीराम महाराजांची पुण्यतिथी, रंगनाथ गुरुजीची पुण्यतिथी, दादा महाराजांची पुण्यतिथी, हे शोभनीय आहे ना महाराज. जोग महाराजांची पुण्यतिथी शोभनीय आहे. पण साधारण माणसांचं श्राद्ध लेजावणी पुण्यतिथी. पण हे खाणाऱ्याचे घ्यायले तर पोरं, त्यांना मोठेपणा वाटत असेल, काही वाटत असेल ते वाटू जा. ते बट्टा आहे, त्या तिथीला ते बट्टा आहे असा पापी वारणं, कळलं. म्हणून आता ज्ञानोबारायांची पुण्यतिथी नाही. का नाही? ज्ञानोबाराय पंचत्वाला पावले नाहीत. पंचत्वाला पावणे म्हणजे पंचतत्वाचं शरीर पंचतत्वाला अर्पण करणे आणि आपण शुद्ध बाजूला होणे, आपल्या स्वरूपात विलीन होणे, याचं नाव आहे पंचत्वाला पावले. पाचलेगावकर महाराज पंचत्वाला पावले, रेल्वेवर आलं. पाचलेगावकर महाराज वारले आणि मग वारल्यावर ते रेल्वेवर जाहीर केलं की राष्ट्रीय संत पाचलेगावकर महाराज पंचत्वाला पावले. काय पावले? पंचतत्वाला. खरं ते मधातला एक सोडून देतात, बोलण्यात तसंच बोलावं लागतं. पंचतत्वाला पावले म्हणण्यापेक्षा पंचत्वाला पावले. पंचत्वाला पावले म्हणजे पाचलेगावकर महाराजांनी देह ठेवला आणि आपण आपल्या स्वरूपात विलीन झाले. आता त्यांची काय पुण्यतिथी? पाचलेगावकर महाराजांची पुण्यतिथी, रंगनाथ गुरुजी सारख्यांची पुण्यतिथी, असं. आणि जीवाचं श्राद्ध. बघून ह्या सगळ्याहून वेगळं माऊलीच आहे. माऊली समाधी आहे. माऊली समाधीत बसली. पंचत्वाला पावले नाही. पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला अर्पण केलं नाही. या देहासहित मग खड्डा खंडायला लावला आणि ते खड्डा खंदून मधात आता बिलोपत्रादी त्याच्या ते टाकलं खाली. आता ते पुष्कळ त्याचं वर्णन मला एवढं नाही करायचं. मग ओरिशीला झाकली. बरं काय, मग माऊलीची ही संजीवन समाधी. देह ठेवला बी नाही
बरं काय, आणि ते वारले बी नाही, आणि कुठे वैकुंठाला गेले नाही, तिथं बसले अलंकापुरीस बसले उत्तराभिमुख करून बस. आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी केलेला पुढे ठेवला आणि पुढे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. कोणी? देवाचे द्वारी उभा करून हे हरिपाठ समाधी ग्रंथ आहे, समाधीत बसल्यावर म्हणलाय माऊलीनं. आणि ते हरिपाठाची टिप्पणी केली पुन्हा बाहेर कोणी त्यांच्या शिष्यानं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक होते. ज्ञानेश्वरीचा लेखक ते समजू नका, सगळ्या ग्रंथाचा लेखक तोच. मड मेलेलं मड उठविले आणि मेलेलं मड उठवून माऊलीच्या आयुष्यातला पहिला ग्रंथ कोणता? ज्ञानेश्वरी. त्याच्याकडून काय लिहून घेतली? ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीच्या नंतर ग्रंथ झाले सगळे. मग माऊलीच्या आयुष्यातले जेवढे ग्रंथ आहेत, सुरुवातीचा ग्रंथ कोणता असेल तर ज्ञानेश्वरी, नंतर मग अमृतानुभव, नंतर योग्यासाठी त्या चांगदेव महाराजांसाठी चांगदेव 65, पुन्हा योग वासिष्ठ, पुन्हा गाथा, पुन्हा हरिपाठ. शेवटचा ग्रंथ आहे हरिपाठ, सुरुवातीचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आणि मग ते लेखक मात्र तसाच होता. ते कोणता? मेलेला जित्ता केलेला संघच होता. ते त्याची ती त्यानं लेखणी करून माऊली समाधीत बसले आणि हरिपाठ त्यानं टिपून घेतलं. कळलं? मग माऊलीची काय लिहावी ग्रंथ त्या पंचांगात? त्यानं समाधी लिहावी ना. मग ते लिहित होतं पुण्यतिथी. मागच्या काळात बघा, तुम्हाला जुने पंचांग आता दाखवतो, माझ्याकडे जुने पंचांग खूप दिवसाचे, त्याच्यात बघा ते माऊलीची पुण्यतिथी लिहित होतं. पण कोणीतरी चांगल्या व्यक्ती गेली तिथं बोलायला, कोणला? त्या पोरायचं. आता पंचांग करणारे पोर येतं यांच्या बापाला, बरं काय, त्याचा बाप त्या पंचांगात हुशार होता. त्याला आकाशाचा आरसा म्हणत होता ते. आणि कधी बी बाहेर यायचा झोपल्यावर आणि वरील चांदण्याकडे बघायचा, कोणतं नक्षत्र कुठं आहे. त्याला लय अभ्यास होता. कशाचा? त्या ज्योतिष चक्राचा प्रकांड पंडित होता तो. कोण? ते दाते. त्या पोरायचा बाप म्हणा की त्याला लेट ठेवला विचार ना. 100 वर्षाचं पंचांग या चालू आहे. ते दाते 100 वर्ष होऊन गेली त्या पंचांगाला. तर ते पंचांगाला हुशार होता ते, बरं काय. तर त्याला जाऊन कोणीतरी सांगितलं आपल्या चांगल्या वाक्यानं किंवा ही माऊलीची पुण्यतिथी लिहू नका, समाधी. मग त्यानं ऐकलं, तेव्हापासून ते काय आहे आता? समाधी. तसं पंचांगवाल्याने यावर्षी पंचांगात नाही, कोण्या पंचांगात एकादशीला जर असं आलं तर ते 5 प्रकारे तिळाचा उपयोग करावा. आज संक्रांत पर्व काळ आहे. आज किती प्रकारे तिळाचा उपयोग करावा? 5 प्रकारांना उपयोग करावा. त्यापैकी आज तीळ थोडा खाल्ला पाहिजे आणि एकाचला तीळ खाणं जमतंय असं वरी लिहिलेलं आहे. म्हणून हे लोक फसायले. बामणं तसं सांगायले. बामणं सर्वसाधारण प्रमाणे सांगतात, पण त्यांनी हे विचार करायला पाहिजे ब्राह्मण समाजानं, किंवा जर कट्टर वैष्णव असतील, भागवधर्मी असतील, वारकरी असतील, तर त्यांना आपण ते असं सांगायला न पाहिजे. त्याला म्हणायला पाहिजे तुम्ही एकादश धरणार आहेत ना, तर एकादशच धरा. संक्रांतीचा पर्व काळापेक्षा एकादशीचा पर्व काळ महान आहे. लक्षात आलं? आता बापाचे पितळ घालायचे. एकादशीला बाप मेलाय ज्याचा, त्याचा बापही बिचारा वारकरी होता आणि तो पोरगाही वारकरी आहे. असा बाप मेला, त्याचे द्वादशीला पितळ घाल असं कोणी सांगावं? ब्राह्मण. पण हे ब्राह्मण एकादशी पितळ एकादशीलाच करा असं सांगतो. आणि असं सांगितल्यामुळं ते आम्हाला गुंडाळून ठेवला. ते तुमचं शास्त्र तिकडं गुंडाळून ठेवा. आमचं वारकरी धर्माप्रमाणे मी वागणार. आमचा बाप एकादशीला मेलाय आणि आम्ही एकादश धरणार आहे. त्या दिवशी आम्ही अन्नदान करणार, पितळालाही अन्न देणार नाही. का? आमच्या बापाने एकादशी दिवशी जेवण केलं का? जितेपणी नाही. आणि जितेपणी केलं नाही, मेल्यावर कसा जेवल? जिताच बाप जेवला नाही एकादशीला म्हणल्यावर मेल्यावर जेवतोय का त्याचा बाप? वय मारती कसं जेवल? जेवत नाही त्याचा बाप. कळलं का? बर, आपण एकादश सोडावी का? नाही सोडावी. त्याच्यात पर्याय मात्र आहेत. जर तुम्हाला तसं करू वाटत असेल, बरं काय, अन्नाचा फक्त वास घ्या असं सांगितले शास्त्रात. पण एकादश कट्टर असेल तर वैष्णवानं सोडायची, एकादशच धरायची. मग त्यापेक्षा द्वादशीला पर्व काळ राहिले साहेब की पित्र सुद्धा कशावर करतात माणसं? द्वादशीवर. एखादं चुकून बुकून राहिलं काय अडचणीनं सुटकानं कशानं तर द्वादशी पर्व काळ किंवा अमावस्या, सर्व पित्री अमावस्या, त्याच्यासाठी ती त्या ठरलेल्या आहेत ना, किंवा व्यतिपात. पण द्वादशी दुसऱ्या दिवशी ना पर्व काळ आहे ना, मग तुमच्या बापाचे पित्र एकाच्या घातल्यापेक्षा कोण दिवशी घाला? द्वादशीला घाला.
पण वारकऱ्याची पित्र एकाला घालायचे नाही, पंचांगवाल्यानं सांगितलं असलं तरीही. म्हणून संक्रांत पर्व काळ आहे आणि आज हे पर्व काळ आहे, तिळगुळ खा. जरी पंचांगात लिहिला असेल तो वारकऱ्यानं तिळगुळ खायचा नाही. तुम्ही जर कट्टर खानदानी वारकरी असताल, तर कट्टर पंढरपूरचे तुम्ही वारकरी असताल आणि इमानदारीने चांगली वारी करीत असताल तर आज तिळाला तोंड सुद्धा लावायचं नाही. गुळाला लावा हरकत नाही, तिळाला लावायचं नाही. म्हणजे तिळ गुळाला लावायचं नाही, नुसत्या गुळाला लावा, साखऱ्याला लावा, जमेल, पण त्याच्या सहित तिळाला लावू नका. तुम्ही वारकरी असताल आणि वारकरी नसताल मग तर काय सण बी करा, काय पोळ्या खा, काय आमटी खा, कढी खा, काय खावं. आज सगळ्याचं तसं नाही ना. आणि काय काय बाया केल्याशिवाय सोडतात सण होणारच. मला 25 फोन आले असतील, 25 गावाहून. महाराज आज एकादश आहे, हे बालूचा मामा आहे, बालू ते मामा ममदापूरकर, काय नाव आहे केशव मामा, फोन केला ते महाराज एकादश असं असं. मी म्हणलो तुम्ही एकादश धरणारे असाल जर तर सगळ्या घरातले तर फलाहाराचा नैवेद्य लावा, पण त्या एकाशीला सण करून दाखवू नका. तुम्ही जर वारकरी खानदानी असताल, कट्टर असताल तर, आणि तुमची वारीच आपले हे तुमचे एकादशच असे असेल आलतू फालतू, मग जेवा. प्रसंग आला की एखादं सोडून देतात ते. असे बरेचसे लोक येतात, चला कुकाला चला, अरे कुकू काय कसं कसं काढ या, ते बाहेरचे लोक एकाच लग्न काढतात, कुकूही काढते, त्याला काय मोकार लोक आहे, त्याला काय पर्वकाळ काही नाही. एखाद्या तिथी दिली त्या पंचांगवाल्यानं, झालं लग्नाला, निघाले लग्नाला, जातात की नाही, जाते. मग तिथं गुलाबजामुन हे ते उगं भेन आपला उलसा फरला तर किल्ला असे. आणि मग त्याच्यात बरेच एकरशीवाले असे असतात ते म्हणलं एखाद्याला फराळाची सोय नाही नाही जमतंय म्हणते असं. ते काय काही महाराज काही करतात लोक, काही मनसने वागतात ते त्यांच्याप्रमाणे. आणि ते मग ते वाढणारे वाढतात, ते गुलाबजामुन बासुंदी हे ते सगळं व्यवस्थित असतं. आणि याला वाटते जेव्हा वाटतं ह्याला बी, पण ते निमित्तच पाहिजे. मग ते म्हणतात ते कोण बसणारे, अहो बसा तुम्ही, नाही तसं बसावं, एकादश आहे ना, आज एकादश आहे, या एकादश काय होत नाही का, बसा. बसलंच हे भामट आहे हे, पण खरा वारकरी जेवतय होय, करोड रुपये द्या जेवणार नाही, करोड रुपये द्या जेवणार. हे वारीला जातात, पाचले गोखा महाराजांची पुण्यतिथी एकादशी आहे आणि एकादशीला तिथं अंगणान होत आहे. ते संप्रदाय शैव आहे, आपला वैष्णव आहे. आणि पाचले गोखा महाराज कोण होते, शैव होते. आणि शैव धर्मात एकादश नाही. आता इसादला बर काय निम्म गाव एकादश पहिली धरते. बघा विचार, 2 एकादशी आल्या का, पहिली एखादं 2 एकादशी जर आल्या असल्या तरी बी 2 एकादशी येतात ना, तर पहिली एकादश इसाद अर्ध गाव धरते. अर्ध पहिली, बरोबर आहे ना, अर्ध गाव एकादश पहिली धरते, दुसरी येत नाही. पहिली धरते म्हणजे शैव आहे. शैव लोकांना म्हणजे महादेवानं पहिली धरली आहे आणि दुसरी भागवत, स्मार्ट भागवत. स्मार्ट म्हणजे शैव, शैव संप्रदायातील एकादश म्हणजे महादेव धरतोय 2 एकादशी आल्या तर पहिली आणि विष्णू धरतोय दुसरी, असा नियम आहे. मग वारीला शैव लोक आहे. एकादशीला महाराजांची पुण्यतिथी, पाचव्या महाराजांची, तर त्या दिवशी हे अन्नदान करतात. आणि हे वारीला जाणारे लोक तिथं मग त्या दिवशी बरेच लोक जेवतात, का तर गुरुची पुण्यतिथी आहे. मग लोक ह्याला जेवायचं असते, ती निमित्ताला कर, अरे आपल्या गुरुची पुण्यतिथी जेवा. अशा लोकांचा विचार करायचा नाही. पण कट्टर जर वारकरी तुम्ही असताल तर आज तिळगुळ खायचा नाही. आज एखादं सोडायची नाही. तुम्ही फलाहार करीत असताल तर फलाहार, आणि कोण्या देवतेला तुम्हाला पूजायचंय किंवा नैवेद्य दाखवायचं तर तुम्ही जे खाता त्याचा नैवेद्य मान्य. जे ज्याचे जेवण तेच याचे काशीदान. बघा तुकाराम महाराज गाथा, तुकाराम महाराज म्हणले जे ज्याचे जेवण, जे ज्याचे जेवण तेच याचे काशी दान. ज्यावेळेला नैवेद्य आपण दाखवितो, आपण झालो दाता आणि ते याचे काही देव कोण आहे, नैवेद्य खाणारा याचक आणि नैवेद्य जेव घालणारा दाता. मग आपण दाते ना, आपण काय खाल्ला आज, फलाहार. आज काय खाल्ला आपण, फलाहार. मग फलाहाराचा नैवेद्य, तू पांडुरंग आहे,
विष्णू आहे, आम्ही तुला फलहार दाखविणार. संक्रांत बिचारी देवी आहे, तिला आम्ही काय दाखविणार? फलहार. तुला खायचा असला खाय, नाही माती पण आम्ही फलहार दाखविणार. या घरच्या देवीला खाऊ वाटते पोळ्या, आता तिला काय करावं नाही लागलं. आता लहान लेकरं हे ते काय धरीत नसते, त्यांच्यासाठी पोळ्या चपात्या केल्या ती बाजू. पण तुम्ही जर स्वतः उपवास धरला असेल, एकादश करीत असताल, तर तुम्ही नैवेद्य सुद्धा फलाहाराचा दाखवायचा. असे मला 25 फोन आलते. मी माझ्याप्रमाणे संप्रदायाप्रमाणे सांगितलं. आणि तुम्ही एकादशी ते धरणारे नसताल तर सेपरेट स्वयंपाक करा. पुन्हा काय करायचे, तिळगुळ तर खास, पण बुंदीचे गोळे खा. हो ना, पोळ्या खाल्ल्या काय रोग आला? सगळं खा. याचा अर्थ हा म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे. अहो शास्त्र आहे, पण कुठं वापरावं हे कळलं पाहिजे. शास्त्र आहे ना, पण कुठं वापरावं, त्याचा वापर कसा करावा हे सुद्धा कळलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. हा, मग त्याच्यासाठी निर्णय घ्यायला, त्याचा जर निर्णय शास्त्राचा घ्यायचा असेल तर चांगला विद्वान पुरोहित लागतो, आचार्य लागतो. त्याच्याशिवाय ते निर्णय ठरविता येत. असे अडचणीचे प्रसंग कधीही जीवनात आपल्या येऊ शकतात. आणि यावर्षी ती संक्रांत आली आहे. पण संक्रांतीचा पर्व काळ आहे 3:06 सुरू होणारे व्यवसायाला. माता बहिणीला व्यवसायाला पर्व काळ दिवस माळेपर्यंत. पुन्हा 3:06 नंतर 3:06 आरंभ. तिथून 6 मिनिटं संपले, 3:06 झाली की व्यवसाय सुरू करायचा. मग दिवस मावळेपर्यंत ते पर्व काळ आहे असं शास्त्रात वर्णन आहे. बरं, मग आता ते तुम्ही ते व्यवसायाचं तो व्यवसाय, हळद कुंकू लावणं वगैरे काय करायचे ते. पण नैवेद्य कोणता दाखवायचा वारकऱ्यानं? फराळाचा दाखवायचा. पुरणपोळीचा नैवेद्य संक्रांतीला दाखवायचा नाही. तुम्ही जर जे फलाहार केला असेल त्या फलाहाराचा नैवेद्य दाखवायचा. पंचांगात जरी लिहिला असेल तिळगुळ खा, तर आपण खऱ्या कट्टर वारकऱ्यांना खायचा नाही. हा, वाटलं ते एकूण एकाला द्यायला हरकत नाही. द्या बी घ्या, एका वाटीत ठेवा आणि उद्या त्याला त्या वाट्या पारखीला खा. आता तुम्ही द्याला तिळगुळ मला, मी द्याला तुम्हाला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पहिले भांडणं मिटवा. आणि मुसलमानात ईद ए मिलाद आहे ना, काय ईद ए मिलाद. त्या दिवशी एकमेकाला ते भेटतात. इस्लाम त्या दिवशी ती ईद आहे ना, ती गोड करून खातात बरं का. त्या दिवशी गुरकुंबा काय नाव आहे काय घेऊ. मला ते मुसलमानाचा पोरग एक सोबती होतो, गुलद्या शाळेत होतो. हे माहिती आहे ना, विचार भिसेगावच्या शाळेत पायानं जायचं मुंबलं. आणि तेव्हा ते गुलब्यावर 70 सालात पोरग, हा सगळंच होतं ते गुलब्या आणि जायचं पायानं. येताना म्हणला आज आमच्यात हे म्हणला ते काय म्हणते, हा चला खायला. आणि लहान काय करायचं, मला मुसलमान खाऊन काय करणार. 5वीच्या वर्गाचे पोरून काय काढलं खाल्लं ना. त्या मुसलमान 70 सालाचं जांभोडीच्या सावकाराच्या जांभा ती गिरणी मला तिथं राहत होती. ते लय गोड करतात ते टाकतात काय. आणि मग त्या दिवशी काय त्यांच्या सणामध्ये म्हणजे नवे कपडे प्रत्येकाला घ्यायचे. हे असा मोठा सण असतो त्यांचा ते. आणि त्यामध्ये पहिले भांडणं कितीही असले एकमेकाच्या दुश्मन्या त्यांच्या तर ते मिटल्या पाहिजे. मग एकमेकाला आलिंगन द्यायचं. आणि त्या आलिंगनात असं सूचित करतात, प्रत्येक धर्मात हाय होते की वैमनस्य मिटवा आणि एकीकरण करा. हे खरं तसं चांगलं बी आहे ना, ते चांगलं आहे ते. मग एकमेकाला आलिंगन देतात आणि मिळून जातात. मग तुमचं आमचं भांडण माझं संपलं. तसा आपला आज पर्व काळाचा दिवस आहे. तिळगुळ घ्या, जरी पहिले भांडण असतील तर मिटवा. आणि हे चांगल्यासाठी हे करायला हरकत नाही. मग आज तिळगुळ आपण एक वारकरी एकमेकाला दिला, एकमेकाला वाटीत घ्यायचा आणि ते उद्या त्याला खायचा. पण आज खायचा नाही. आज एकादशीचा पर्व काळ. मग आता लोक म्हणतील पर्व काळ हे मोठा का ते मोठा? एकादशीचा मोठा. कोणता मोठा? एकादशीचा. बघा श्रीरामदाला आहे काय सांगा दादा तुम्हाला बघा दाखणे मामा काय बघा नीट आता. हा, एकादश मोठी का सकाळ तर मोठी पर्व काळ आहे हे दादा सांगतात. आता हा एकादशच आहे मोठी. पण प्रमाण काय? प्रमाण द्या प्रमाण. तुम्ही शिकला असेल काय शिकलं नाही तुमचं? त्याला पाठ आहे, त्याला बघा पाठ आहे द्यायला सांगा दादा. हा जो एकादशीचा व्रतधारी हा मी नित्य नांदे त्याच्या घरी हा सर्व पर्व काळाच्या श्री हा एकादशी खरी पाहिजे माझी. बघा
कोणाचं बोलणं हे भागवतातलं कृष्ण बोलायला, उद्धवाला कोण सांगायलाय? आता देवाचं बोलणं
नाही. उद्या तुम्ही पोळ्या करा बारशीला, बस. आता असं नाही ना, थाटानं करा मस्त बारशीला पोळ्या, हे ते आमटी कढी हे ते व्यवस्थित करून द्वादशी सोडा तुमची सकाळी 10 उद्या वाजता. केलं येतं का? हा? उद्या केलं येतं का? बघा. आता इथं आम्हाला डबा येतोय की आपल्या करता म्हणाले महाराज नाही नाही, आम्हाला इथं डबा येतोय की बरं. इथं आणून देणार डबा काय सोडून द्यावा आणि तुमच्याकडे यावं डबे काय, असं होईल की? आम्हाला ऐकता येते की बरं. हा? महाराज, द्वादशी पर्व काळ उद्या आहे. संक्रांती खरं तर आपण वारकऱ्याने उद्या खायचं. हा तिळगुळ एकमेकाला द्यायचा, गोड बोलायचं हरकत नाही, तर ते तिळगुळ उद्या खायचं. उद्या खायचं. तुमचा तिळगुळ गेलेला वाटीत ठेवायचा, उद्या त्याला सगळ्यात मिसळते खायचा आणि एकमेकाचं स्वागत करायला काही अडचण नाही. आज 4 वाजता तुम्ही स्वागत करा तिळगुळचं, पण खाऊ नका. काय लक्षात आलं का? तीळ खाऊ नका, गोड खा. असं आहे. असा हा पर्व काळ आहे. पण एकच हा पर्व काळ संक्रांती पर्व काळापेक्षा भारी आहे, ती कधी विसरू नका. आणि ह्या कधी आम्ही विसरणार नाही. या एकाची पर्व काळाला कधीच विसरणार नाही. सर्वात महान पर्व काळ वारकऱ्यांना एकादशी आहे. स्वतः ती ओवी डबल सांगतो. जो एकादशीचा वृत्तधारी, मी नांदे त्याच्या घरी, सर्व पर्व काळांच्या शिरी, एकादशी खरी पैमाशी. ही दादाची ओवी म्हणजे भागवतातली आहे, एकनाथी भागवत. त्याच्यात बोल कोणाचे? कृष्ण बोललाय. कोणला? उद्धवाला. आणि एकनाथ महाराजांनी ती उक्ती लिहून ठेवली. कळलं? अशी एकादशी आज पर्व काळ. आता ते आणि त्याच्यामध्ये अभंगाचं जन्म चाललंय. नामाला विनमुख आहे तो नर पापी आहे. नामाला विनमुख आहे तो पापी आहे. मग तो पापी आहे आणि पाप करणाऱ्याला देव कधी सोडवित नाही, कधी धावून जात नाही. पाप्याकडे धावून जात नाही, अजिबात नाही. पापी मेला तरी मरू जा, सुखे जावो नरकाशी, कळंकी याविषयी शिवू नये. तुकाराम महाराज म्हणजे सुखाने नरकाला जावो, त्याला आम्ही शिवून सुद्धा घेणार नाहीत. कोणला? पाप्याला. पाप्याचा विटाळ चांडाळाच्या गंतीतला आहे. पापी माणूस चांडाळ मेला. चांडाळाच्या मड्याला स्पर्श करणं गुन्हा आहे. चांडाळाचं मड चांडाळानंच घ्या, चांगल्याने घेऊन त्याचं मड. चांगल्याने घेतलं ते चांगल्याला अवघड करते. हा मुक्त असतील ते जमलं. ब्रह्मराक्षस नाही का, वामदेवाला स्पर्श केला. शिवलामृतामध्ये एक ब्रह्मराक्षस होऊन गेला आणि त्या ब्रह्मराक्षस इकडून वामदेव. आता वामदेव म्हणजे महाज्ञानी आहे. वामदेव महाराज पुराणामध्ये वामदेवाची अशी ख्याती आहे पुराणामध्ये की वामदेवाला गर्भात उपदेश झाला. म्हणला बाहेर आल्यावर गुरु करावा लागला नाही, गर्भातच उपदेश झाला. आणि जन्माला बरोबर ज्ञानी. विधी हीच ज्ञान वारायचं कसे जन्माल्याबरोबर ज्ञात येते, नीट नव्हे. ते जन्माच्या अगोदरच ज्ञान पुढे येते. माऊली म्हणले ना, माऊली म्हणले मोठ की येते हात वरती मोठे निज ज्ञानाची पहाट होते. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश तैसी दशेची वाट न पाहता, वैशीच्या गावा न येता, बालपणीच सर्व ज्ञाता होय. बरं काय? हो. किंवा सूर्या पुढे प्रगटे प्रकाश होते. सूर्य अगोदर येते का प्रकाश अगोदर येते? प्रकाश अगोदर प्रकाश. बघा तुम्ही, असं सगळीकडे फक्त दिसते आणि मागून नारायण निघते. त्याप्रमाणे महात्मा पुन्हा जन्माला येते, त्याचं ज्ञान पुढे येते. ज्ञानोबा आहे तसे वामदेव महाराज होऊन गेले. वामदेव त्यांचं आणि रामायणामध्ये वामदेव येत होते बरं का. अयोध्येमध्ये अष्टऋषी मंडळ आपल्या अयोध्येत रामायण बरं 8 ऋषी आहेत. 8. दशरथ राजा त्याच्या मधात होते. अयोध्येचा नियम. खाल्लं अष्टप्रधान मंडळ, वरी अष्टऋषी मंडळ, मधात राजा म्हणजे वरचं नियामक मंडळ आणि खाल्लं कार्यकारी मंडळ. खाल्लं कार्यकारी मंडळ 8 जण. किती लोक? 8. त्याचे पदवी सुमंत, डबीर, अमुक तमुक ह्या पदव्या. मंत्री पद राजाच्या खाली पद येते. राजाचा दुसरा टप्पा. हे 8 जण विचार, मग त्यांना सांगायचं. आणि ते वरले अष्ट नियामक मंडळ आहे, त्यापैकी 8 ऋषी. त्यात मग ते जाबाली, वशिष्ठ तर मुख्य गुरु. कुलगुरु कोण? वशिष्ठ, हे मुख्य. पण ते जाबाली, विश्वामित्र, वामदेव, हे महाज्ञानी बरं काय वामदेव. हो, हे सगळे हे 8 जण ऋषी. आणि त्या 8 जण ऋषीला दशरथानं काही पाप पुण्याचं कोणतं काय असं मधात असं अडचण आली
किंवा देशात आता दुष्काळ पडलाय, देशात सुकाळ झालाय, काय बी कोणती दुष्काळ पडलाय, कसं करावं आता? मग हे कसं काय आता हे लोकांना? मग ते ऋषी बसायचे, दशरथा त्यांना विचारायचं त्यांना, आणि त्यांनी सांगायचं राजा असा असा सल्ला, हे अशा अशा प्रकारे तू कर. मग त्यांनी सांगितलं की राजा उठणार आणि मंत्र्याला बोलवून घेणार आणि मंत्र्याला सांगणार तुम्ही असं असं करा. हे असं राज्य चालवत होतं कुठलं? ते वामदेव महाराज महाज्ञानी आहे. ते वामदेव महाराज इकून चालले आणि तिकून ब्रह्म राक्षस शोध आला आणि त्याचा धक्का याला लागला. आता ते होता मुक्त. कोणता? असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही आणि महादेवाचा भस्म अंगावर लावलेला, सर्व अंगावर रुद्राक्षाच्या माळा, ते भस्म ह्याचा त्याला लागला, बनला त्या राक्षसाला आणि त्याचा उद्धार झाला. पण ते होता महात्मा. आपल्यासारख्या चांडाळा शिवलं तर चांडाळ तो आपल्याला येईल, आपण अधिकारी नाही. म्हणून चांडाळाला स्पर्श करणं सुद्धा गुन्हा आहे, गुन्हा. असे चांडाळ लोक आहेत ना, चांडाळ लोक, तर चांडाळ लोकांचा स्पर्श सुद्धा सांगितलंय शास्त्राने की याला शिव सुद्धा नका, शिव नाही अशा पाप्याला. मग पाप्याला शिव नये तर देव कसा त्याच्यापाशी येईल? कोणाजवळ? नाही. नामाशी विनमुख तो नर पापिया. नामाला विनमुख आहे म्हणजे नामीला सुद्धा विनमुख आहे. नाम नामीला विनमुख जे असेल पापी तर त्याच्याकडे बघाय तो नर पापिया, कोणी देव त्याच्याकडे येणार नाही. कोणता? पांडुरंग येणार नाही, कोणी विष्णू येणार नाही, महादेव येणार नाही. हो, पण तुम्हाला जन्म मृत्यूतून संकटातून सोडवायचं असेल तर हरीशिवाय कोण आहे? हरिवीन धावया नकवे कोणी नाही महाराज. तुमची बघा बायको लेकर ज्याच्यावर तुमचे भरोसे आहेत ना, घरच्या लोकांवर भरोसे लोक हो की महाराज, घरच्यावर भरोसा आहे. लोकांना वाटतं की महाराज म्हातारपणला कोण पोरगत पोशील आणि कोण करणार, डोंगर पोचतो. बरं पोचलं आणि भाकरी घातल्या म्हणजे झालं नाही, पुढचं संकट अवघड आहे. यमपरेमाच्या द्वारातलं हे काय नाही सांभाळील, खाऊ पिऊ घालील, दवाखान्यात नेईल बी, बरं काय, आणि तू मरशील. मग ज्या दिवशी मरशील पुढचं कसं होईल? पोरग इथंच राहिलं, बायको इथंच राहिली, मामे काके इथंच राहिले, नातरुंड इथंच राहिले. होय साहेब, त्याला नाती नाही. डॉक्टरीन झाल्यावर येईल, जीवन जीव आहे तर वाचित नाही डॉक्टरीन झालेली म्हणायलो जीव आहे तर वाचित तेच येते आपलं संग, कोणी येत नाही. काय करावं हे कळत आहे मला तुम्हाला. कळत असून नादी कशी लागता तुम्ही? महाराज हे कसं आहे तुम्हाला सांगतो. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी हो ऐके जाणून या माणूस हो. किंवा अंतकाळी कोणी नाही वा सांगाती, साधूचे संगती हरी कोठी कुळे तारी हरे अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठवे. किंवा पुत्रबंधुकांता संपत्ती हरिविन कोणी नाही सोडविता तर पुत्रबंधुकांता संपत्ती. हे संपत्तीचे सोयरे धारे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पालू. किती बोंबराले संत हो, संतांना बोंबरून सांगितले. वादच असे बोंब कोणी नाही कधी काने, हरी हरी न म्हणता तया थोर झाले. उठा उठा जागा पाठी भयवाले मोठे आणि पंढरी वाचून मी तुला ठाव नाही. तापत्रय अग्नीचा लागला ओनवा. भ्रमात भ्रम कळत नाही, भ्रमात भ्रम कळत नाही, स्वप्नात स्वप्न कळत नाही, खरं वाटतंय. मग तुम्ही केव्हा जागे होणार? मान्य बाबा, मग जागे का होणार? मग जागा व्हायसाठी हे भ्रम जाण्यासाठी सत्संगती करावं लागतं ना. सत्संगती वेगळे जाण आहे ना. तात्काळ पावाया माझे स्थान आण नाही का साधन तुझे आण उठवा. तुम्ही जाणं संतायकड, कोणाकड? संतायकड जा. आणि संतायकड गेल्यावर तुमच्या त्या संतांच्या चार गोष्टी कानावर आल्याशिवाय राहत नाहीत. मग चार गोष्टी कानावर आल्या उपरती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतकाळाला भगवंताशिवाय कोणी नाही महाराज. अंती वाट पाहे विठू तुझी, अंती वाट पाहे विठू तुझी. आणि मी ऐकून विश्वासलो. तुकाराम महाराजांनी मोठा अभंगात बोललं बघा, बोललं त्या गजेंद्र
महाराजांच्या अभंगात आहे बघा. हो, एक अभंग. तर त्या अभंगात शेवटी काय म्हणते, मी ऐकून म्हणजे पुराणामध्ये हे सांगितलंय आमच्या व्यास ऋषींनी श्रीमद भागवत पुराणामध्ये. तर ते मी ऐकलं, त्याचा उद्धार तो केला. आणि ते मी ऐकलं. कोण म्हणते, तुकाराम महाराज. आणि त्या संतांच्या बोलण्यावर म्हणजे व्यासाच्या बोलण्यावर मी ऐकून विश्वासलो. म्हणजे तुझा भरवसा म्या धरलाय, तू माझा उद्धार कर, असे तुकाराम महाराज आग्रहानं बोलतात. आणि ते रामायणामध्ये विषय आलाय कोणाचा, गजेंद्राचा. कनवाळू कृपाळू भक्ता लागली बोली, आणि गजेंद्राचा धावा तो असं वर्णन आलं. गजेंद्र कोण, कुठला? हो, त्याचं वर्णन भागवत पुराणाच्या मला वाटतंय अष्टमस्कंदामध्ये. कोणत्या? अष्टमस्कंद पहा. 8व्या स्कंदामध्ये सुंदर त्या गजेंद्राचं वर्णन केलं आणि सांगू लागले सुखाचार्य राजा परीक्षित. भागवत आहे, श्रीमद भागवत. आणि त्या पुराणामध्ये व्यास ऋषींचं पुराण आहे. व्यासांनी केलेले 18 पुराण आहेत. रामायण ग्रंथ वाल्मिकाने केला, पण पुराण म्हणलं की करता कोण? व्यास. व्यास ऋषी पुराण करता व्यास आहे. इथं म्हणले आता त्याचा विचार करू आपण. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. वाल्मिक बोलिले म्हणजे पुराण प्रसिद्ध बोलिले असं नाही. आणि माऊली तर पुराण प्रसिद्ध. मग वाल्मिकाला पुराणाचा करता असं लावलं, असं इथं समजावं लागलं की नाही? मग 18 पुराणाचा करता तर वाल्मिक सांगितला. फक्त त्याचा एकच ग्रंथ आहे वाल्मिकाचा. कोणता? 100 कोटी. किती? 100 कोटी. हा, मोठा ग्रंथ आहे. 100 कोट. थोडे श्लोक झाले का? हे 18 पुराणाचे श्लोक होऊन किती होते? 1.25 लाख महाभारत केलं कोणी व्यासानं. आणि 18 पुराणाचे श्लोक कोणत्याचे 25,000 आहेत, कोणत्याचे 18,000 आहेत, कोणत्याचे 36,000 आहेत, कोणत्याचे 15,000 आहेत. 18चं जरी गणित केलं आपण, एक गृहीत धरा 30 नदी, 18 तरी 5,40,000 धरा, ते 1.25 लाख, 5-7 लाख झाले. आणखी काय ग्रंथ केले तर म्हणजे ब्रह्मसूत्र आधी घेते. मग हे 7-10 लाख, 10-5 लाख कुठं, कोटी कुठं. मग कोणते श्लोक जास्त आहेत? रामायणाचे श्लोक. वाल्मिकासारखा मोठा वक्ता कोणी म्हणून महान कवी दोन्ही म्हणले. ते आदी कवी म्हणले दोघांना. व्यासाला पहिला वाल्मिक, दुसरा व्यास. आता असो, त्या व्यासांनी भागवत पुराणामध्ये गजेंद्राची कथा सांगितली. अष्टमस्कंदामध्ये गजेंद्र कोण? गजेंद्र एक हत्ती आणि एक नकर, त्या दोघांचा विषय आलाय. मग त्याला कसं सोडविलं देवानं त्याबद्दलचं वर्णन आले. मुळामध्ये हे कोण होते ते हे वर्णन व्यासाने सांगितलं. म्हणजे सुखाचार्य सांगायचं राजा परीक्षितीला. परीक्षिती हे मुळात ब्राह्मण पुत्र आहेत. एका बापाचे 2 लेख, हे हत्ती आणि नकर. लक्षात आलं? पहिला होता एक राजा सुदुम्न, नाही इंद्रदुम्न. सुदुम्न नाही बरं, इंद्रदुम्न. आणि एक हो गंधर्व. त्याच्या अगोदर हे ब्राह्मण पुत्र आहेत. सख्या बामणाची 2 पोरं. त्या वृत्तीसाठी भांडणं केली आहे. बामणाचे भांडण भावाभावाचे का लागले? आपण नाही का नंबरासाठी भांडणं, वृत्तीसाठीच भांडण आहेत ना. त्या नंबरात कवी जास्त राहणे, त्या नंबरात जास्त राहणे, ते त्याला दिलाय. मग त्याच्यासाठी झगडा दोघाचा. जन्मभर करत नाही का भावाभावात भांडण? कोर्ट कचेऱ्यानं उदुस्मान्या तोंड बघणं नको. त्याच्या लग्नाला हे जात नाही, ह्याच्या लग्नाला ते येत नाही. अशा कटकट्या आहेत का नाही चालू? आणि मग तसंच की बामणाचं काय आहे? बामणाला नंबर म्हणजे नरवाडी एक गाव, आवरगाव एक गाव, कोटाळ एक गाव, दोनपेठ एक गाव. क्या गाव की मला ते गाव द्यायचं नंबर, बरोबर आहे की नाही? मग उत्पन्नाचं गाव कोणतं एखादं मोठं असलं की त्या वाटतंय पोराला हे गाव मला असावं, आणि दुसऱ्याला वाटतं हे गाव मला असावं. तुमचं गाव उत्पन्नाला बरं आहे. नरवाडी उत्पन्नाला चांगले, कोटाळ्यापेक्षा चांगले आहे. हा चांगले आहे. हा मग काय कोठाळचे लोक भाविक आहेत हो त्याचे नरवाडी. महाराज मग आता असं चांगलं गावासाठी त्या भांडणं भावाचे दुश्मन तोंड होईल.
सत्य भावनाचे पोरं एकूण एकाचं तोड वृत्तीसाठी म्हणजे पोटासाठी ते आपल्या उत्पन्नासाठी बघत नव्हते. असा जन्म त्याचा गेला. हे झाला एक राजा काही इतर पुण्यानं आणि हे झाला गंधर्व. एक गंधर्व आणि एक राजा. राजाचं नाव आहे इंद्रद्युम्न. पांड्य देशाचा राजा. त्याची राजधानी मदुराई. पांड्य देशाच्या पहिल्या राजाची राजधानी बरं काय मदुराई. ते मदुराई पाहिलं मीनाक्षी मंदिर केवढा मोठे डास होते. हा तिथं डास झोपडी होती. 4 दार तुम्हाला साखरेनं झोपली कोणी आमची गर्दीची गाड्या कुठे होत्या नाही त्यावरती एकटा साखऱ्या 4 गाड्या त्याच्याकडेच होत्या. बरोबर आहे. मोठं गाव आहे. गाव के जिल्हा आहे ना ते आणि मोठा जिल्हा आहे लहान नाही. बरं मंदिर कसं आहे बाहेर निघाले आपल्या भारतात 1 नंबरचं मंदिर. 4 दार आहेत त्याला. 1600 खांब आहेत. दगडी एवढा खांब आहे. किती उंच उंच 20-20 फूट आणि त्यासले खांब 1600. मंदिरात गेलं तर पत्ता नाही माणूस चुकलं तर गवतो. मीनाक्षी देवी कळलं. ती राजधानी जुनी पांडे लोकांची. कौरव पांडवाच्या युद्धात तिथला राजा आला होता. पांडे राजा तामिळचा. ते कौरव पांडवाच्या युद्धात सहाय्यक होता पांडे राजा. त्यांचं नावच पांडे राजा. पोराचा असलं ना ते किडे पिढ्यान पिढ्या कोणते राजे पांडे. जसं जनकाच्या वंशातल्या पोरायला नातायला सुद्धा काय घेणं ते वंशाचं नाव असते होते. जाधव म्हणलं की जाधवच ना. आता हे ना जाधव आले यादव आले हे वंशाचं नाव असते. मग तसं पांडे राजा ते इंद्रद्युम्न राजा धार्मिक. रोज देवाची पूजा केल्याशिवाय जेवण करायचं नाही. रोज परमात्म्याची पूजा विष्णूची करीत होतो रोज मन लावून. आणि अगस्ती महाराज त्यांना भेटायला गेले. एके दिवशी अगस्ती महाराज भेटायला गेले. त्यांना वाटलं राजाला भेटा. मग ते वॉचमॅन म्हणले आणि कसं रे वॉचमॅनला याला माहीत असते किंवा राजाची ऑर्डर असते. कोणी संत महात्मा आला तर त्याला आडवाडवी करायची येऊया. गेले मधात गेले पण ही पूजा करू लागला. घरात त्याच्या जिथं पूजा आहे तिथपर्यंत जायला मोकळी दिली. बाया पोरायनं वॉचमॅन आहे ना कोणी जा महाराज जा हैदराजी साहेब मधात येते. आता गेले. मग आता अगस्ती महाराज गेल्यावर त्यानं पूजा सोडून द्यायला पाहिजे होती आणि उठायला पाहिजे होतं आणि ह्यांना बसायला टाकायला पाहिजे. आणि यांना आधी जेवण केलंय का महाराज. आंघोळ झाली का तुमची. चहा पेता का. हे असं सगळी सोय करायची तडजोड आणि राहिलेली पूजा पुन्हा करायची. त्याचा नियम आहे की करता देव अर्चन धराले संत जन देव सारावे परते. हा बरोबर आहे. किंवा संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. बरोबर. देवपूजा करणं अधर्म आहे. कारण त्याचं एक आहे देव अचेतन आहे. ज्याची पूजा करायली मग ती मूर्ती लोखंडाची असेल पितळेची असेल सोन्याची असेल दगडाची असेल पण ती मूर्ती कशी आहे घरी अचेतन आहे. आणि आलेला संत चेतन आहे. चालते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब आणि येर माणूसपणाची भांग लौकिक भाव. अगस्ती अग्नीचाच अवतार आहे. अगस्ती ज्या महाराज मुटकाच महाराज होता. मुटका ईदभर लय उच नव्हता. आताच्या भाषेत बोलायचं ठरलं तर आपल्या छातीला लागायचं. जामन म्हणा की सगळ्या ऋषी पैकी जामन ऋषी कोणता अगस्ती. पण बाबा बाबा तपस्तेज एका खोटा समुद्र घेऊन टाकला. महात्म्याला असा राग नाही पाहिजे महाराज. हा हे तर महत्वाचं आहे. महात्म्याला हे तर महत्वाचं आहे ना. मग आता अगस्त्य वातापी आतापी हिरवळ. हा हिरण्यकशिपूचे पुतणे कडू हे काय काय दुसऱ्या वंशाचे होती काही. अहो प्रल्हादाची पुतणे हिरण्यकशिपूची नातू होईल म्हणा की. सांगतो तुम्हाला हिरण्यकशिपूचा पोरगा प्रल्हाद आणि त्याचा भाऊ या पोरगा विरोधी नाही रे. प्रल्हादा हिरण्यकशिपूला पोरगी होते. लाद अनुलाद सोल्लाद आणि प्रल्हाद ती झाले 4. त्यापैकी थोरला सगळ्यात लाद आणि लादाच्या बायकोचं नाव थमणी. काय नाव थमणी.
आणि तिच्या पोटी जन्मले हे कडू वातापी आतापी हे पोर कोणाचे नातू कोण झाले हिरण्यकशिपूचे कोण आहे ते लय कडू ते हा एक जण अन्न व्हायचं आणि एक जण आग्रा तिथे काय उभं राहायचं असे कडू होते हा आणि ते अन्न हे ते स्वयंपाक शेणच बनायचं मायाबी हो गुलाबजामुन बासुंदी बघा आता ज्याला बासुंदी गुलाबजामुन होता येते ते बघा आता ते नाक फिरता येते त्याला सुद्धा हे असा नकरा करता येते आणि एक जण रस्त्याला भरायचा महाराज कोणी जाऊ लागला आपला साधू राम 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 महाराज आता मला पाय तरी लागू आमचा आश्रम तुम्ही कुणी करा मग त्याची अशी विनंती हे ते आलं तिथे जावं लागायचं जाऊ वाटायचं चला वाटी बसा बसा महाराज बसा महाराज तुम्ही आले तथा थोडं जेवण द्या थोडं जेवा आमचं एवढं स्वागत स्वीकार हो मग त्या महाराजाला वाटायचं बाबा मान करा पाच घास खावा बसायचं जेवायला बसला जेवायला ही आता पी बरं काय हे वाता पी पोटात जायचं अन्नाच्या रूपानं मधातून अन्नाच्या पोटात गेला रूपानं त्या बाहेरल्या हात मारायची वाता पी बाहेर निघाला महाराज त्याच्या उद्या काही अंगावर लागली काढून घ्यायची दाखले मामा त्या मुद्यात नसत्या चांगल्या हो त्या काटा करत्या मरायचा महाराज असे हजारो महाराज मारले बामणे कोणी आणि हे अगस्तीच्या कानावर गेलं अगस्ती महाराज म्हणले भक्त घेऊन ते मरून टाकतो म्हणजे त्याच्याशिवाय हे जमणार नाही किती लोकांना त्रास ह्या लोकांचा मी जातो स्वतः अगस्ती कमंडलून हे मोठा महाराज जाऊन गेलो या महाराज या महाराज हो आमच्या आश्रमाला तुमचे पाय लागू द्या अगस्ती महाराज म्हणले त्याला मलाही विश्रांतीच करावं नाही बसा महाराज बसले महाराज थोडं जेवा हो म्हणे भूकच लागली त्याच्यानंच गेलता हे विधान महाराज आणि मग त्यानं ताट वाढलं बसला जेवायला की ते वाटात गेला गेला पोटात आता ह्याला माहित होतं हे पोटात गेला की नाही 10 मिनिटांना की 2 मिनिटांनी हे हाका मारतो आणि हे मला पण पोट फाडणार त्याच्या अगोदरच पोटा हात कया म्हणून तेव्हापासून बामना हात फिरविते बघा जिरवावं लागते असा पोटात असा फिरविला हात आणि मंत्र काही म्हणले मला पार केला संडास झाली त्याची म्हणजे अंड राहिलंच नाही त्यात वाता पी राहिला नाही लिंब्याला मग ते बाहेरला म्हणला वाता पी हो वाता पी बाहेर निघ ते महाराज म्हणले तुझा मधातून निघणारा भाऊ मरून गेला मी पोटाला हात फिरला त्यावेळेला सगळा जिरून टाकला अवतार बदलला ते ना हे म्हणला कडू खचराय आणि हे आपल्याला मारल्याशिवाय अगस्ती म्हणले बेट्या तुमची ही कला बघून बऱ्याच दिवसापासून मी ऐकून होतो आणि हे नकरा करायले बांधणाऱ्या तुम्ही मारायले म्हणून मी इथं आलोय तुम्हाला खतम करण्यासाठी हा आता तुझी बघतो उठला कमांडोरी घेऊन लागला पळायला ते म्हणला हे मारते मारायला भाऊ तर मेला आता मला मारल्याशिवाय राहत नाही शिंगार पळाला पळाला उठ पळाला टाकली उडी समुद्रात घेणं घेणं एकूण दाटा महाराज टाकली उडी समुद्रात उडी टाकली आता समुद्रात उडी टाकल्यावर हे अगस्ती होते हा महाराज समुद्रात उडी टाकली तुला कोरडं पाडतो समुद्राला तुला गार करतो म्हणजे याची आसमानातच ठेवून तेवढं पाणी खतम उघडा पडला म्हणजे समुद्र घेऊन टाकला आता उघडा आता कुठे जाणार आहे मारला लोक बोंबू लागले माशा मगऱ्या फटफट फटफट मरायले ती मगरी फगरी मग हे लघवी गेली सोडा मोसळला टाकला भरून समुद्र बघा अगस्ती म्हणून खारट लागते त्यानं लघवी केली आणि समुद्र सोडून दिला मोकळा टाक भरला अशी ज्याची ख्याती आहे असा महाराज घरला आल्या या राजानं उठून चांगलं खुर्ची टाकून बसवावं का नाही द्यायला सांगा बरं तुम्ही बर मग हे म्हणजे संताला राग येऊ नये पण हे नीट होत नाही तर रागाशिवाय त्या असा जर मूर्ख थोडा असता तर नीट होत होता मग राजा आता महाराज आले
मग राजाने बसा बसा म्हणायचं सोडून दिलं आणि ते देवपूजे त्यानं बघितलं राम केला पण आपली पूजा आगस्तीन उभा टाकले मूर्खा मी आलोय घरला माझा आधार तिथे सोडून देतो दगडाच्या देवाला नवस करतो पूजितो काय उपयोग आहे तो अशानं हत्तीच्या पोटाला जाशील अशा खमेरमुळं खमेर नाही तुझ्या अंगात. त्याच्यामुळे तुमचा फोन आला की मी पूजा करत असतो देवा. मी काय तसा शाप देणार आहे का? देणार बी नाही मला लागणार बी नाही डोक्यात. तुझा फोन म्हणलं की घेतो पटकन महाराज घरून मग पांढऱ्या उठला देवपूजा सोडून दिली महाराज माझ्या मी तुमचा आदर करायला पाहिजे होता मांडूनी माझे पूजा ध्यान हा जो संताशी घाली लोटांगण लोटांगण पोटी यज्ञाचे फळ जाण हा मद अर्पण केले केले बघा किती वावे झाल्या मग आता 2 गुणी करायला यावं लागतील 2 हा तुम्ही लक्षात ठेवतात का शिकवायला काय असं चालायला आल्यावर कोण लक्षात राहणार आहे हा, का बाई? हा, असं हे महत्वाचं आहे हा, वाचून म्हणजे अभ्यास. बघा देवाची पूजा सोडून द्या म्हणाला कृष्ण बाई पूजा सोडून द्या आणि संतांची पूजा आधी करा हे म्हणायला स्वतः देव महाराज पांढऱ्याला अक्कल आली पाया पडला चुकलं महाराज माझ्याकडून पोशाख द्या आता एवढा देव केला फुकट गेला केवळ हत्तीच्या पोटाला मारा जावं लागला ते म्हणजे बाळ आता तू उद्धटपणा केला अहंकारानं देवपूजेपेक्षा संत पूजेला महत्व तुला कळण्यासाठी मी शाप दिलाय आता तू नीट झालास इथून नीट वागपणा हत्ती व्हावा तरी पण हत्तीच्या पोटात गेलास तरी तुला देवाचे आठवण होईल आणि अंतिम समयाला देवाला हाक मारशील त्यावेळेला देव तुझा उद्धार तू वाया जाणार नाही भक्ती केली देवाची वाया नाही जाणार तरी पण माझ्या शापामुळे तुला जनावर व्हावंच लागल ते बी घमेंडीचं जनावर कोणतं हत्ती घमेंडमुळे हत्तीच्या पोटाला जावं लागलं आता ही इकडं हो नावाचा एक गंधर्व बरं काय शिकीच आहे कोणता हो हो नव्हतं हो हो गंधर्वात 2 भाग आहेत आले हा गंधर्व आणि हु गंधर्व आणि मला वाटते ही गंधर्व ही चांगलं गंधर्वाचे नमुने बरं काय त्याचे विभाजन आहे कोणते गंधर्व हा गंधर्व हो गंधर्व ही गंधर्व हे नमुने हा महाराज हुहू गंधर्व होता आणि तो नदीला पोहायला गेला आपल्या बायकायला घेऊन येते तिथं देवन नावाची ऋषी आलते त्या नदीला आंघोळ करायला आता त्या महात्मा आपापल्या परीने येतात कोणी नदीला येते ना आंघोळ करायला बरं 3 बायका आला घेऊन म्हणे काही दोष आहे असं नाही पण ते आला देवल नावाची ऋषी देवल कोणते असित देवल नारदाच्या बरोबरची लोक आहेत साधे नाही ते बरं काय आपल्या भगवद्गीतेत त्यांचं नाव आलंय हो असितो देवलो बरं काय काय व्यास स्वयंचैव ब्रह्मेविद्यो एवमे तद्धितात कृष्ण असं वर्णन आहे बरं आसिता देवलाचे मुखे मी सदा तुटे ऐके परी बुद्धी विषय विखे घाईली होती बरं का माधवराव अर्जुन म्हणलाय आसित बी ऋषी असंच ज्ञान सांगत होते देवल बी ऋषी असंच ज्ञान सांगत होते नारद बी असंच ज्ञान सांगत होते व्यास ऋषी मला असंच ज्ञान सांगत होते पण माझ्या बुद्धीला विषय रूपी विष चढलेलं होतं म्हणून त्यावर अक्कल आली म्हणून आपल्याला प्रवचन ऐकून बी फायदा आपला त्याच्यामुळे बुद्धी कशाने घारली विषय विकारानं घारली विषय विकारानं घारली तर महात्मा सांगणारा चांगला असला तरी काय जीव देईल का सांगा आता आशिताने अर्जुनाला ज्ञान सांगितलं तर त्या अर्जुन सुधारला का आता देवानं सांगितलं सुधारला का तेव्हा बुद्धीतलं विषय कमी झालेलं होतं भूमिका तयार होती म्हणून देवाचा सांगण्याचा उपयोग झाला असा त्याचा अर्थ त्यापैकी आसित आणि देवल तर ते बरं काय देवळ ऋषी आहे या मुलीला देवळ त्यामुळे आता त्यानं डुबकी मारून बाहेर निघाले हातात पाणी घेतलं उंजळीत आणि ते पाणी सूर्याकडे तोंड करून आर्घ्य देऊन पाणी टाकावं लागतं तर काय गंगेचे उदयसे आर्भेचे देव पितळ उद्देश गंगेचं पाणी बरं काय देवाच्या उद्देशानं पितळाच्या उद्देशानं कुठं टाकायचं परत गंगेचे टाकायचं
ते त्यातलं घ्यायचं आणि आपल्या बापाच्या नावानं आज्याच्या नावानं भीष्माचार्य कोणाच्या नावानं काय आंधळी द्यायचं असतं हे नियम आहे शास्त्राचा. त्याप्रमाणे ते सूर्याला अर्घ्य देत असताना त्यानं बघितलं देवालानं ह्यानं गंधर्व म्हणला महाराज लई पूजा करायला आपण भेटे का कसं बघा म्हणून ते बुडून आलं पाण्यात सुळकी मग आणि येऊन महाराजाच्या दोन्ही पायाला मागून धरलं. म्हणजे महाराज घेतय का आणि कोणताही महाराज असो का कोणी असो पोतराज असो मधात आता पाण्यात खालून धरलं भेवण्यात कसं वाटत सांगा बरं कोणी असो ते दिवस अरे बापरे त्याला वाटलं मगरी ना असं वाटत आणि मग बाहेर निघाला आणि बाहेर निघून जाता काढायला हसायला महाराज मला वाटलं तुम्ही घेत नाही काय बघा ते वच करे ना ते म्हणे मूर्खा कोणी असलं तरी पाण्यात बुडून आल्यावर पायाला धरल्यावर वच करा कसं होतंय म्हटलं मला धडकून केलं हा त्याला अटॅक आला असा हा बरोबर आहे ना गडाला कोणी कळला मगरी सारखं येऊन पायाला धरतो मला मगर चावलं का काय असं वाटलं मगरीच्या पोटाला जाते हेच कमी पडलं हे म्हटलं त्याने यायला असं आता विनाकारण त्या गंधर्वाला मगरीच्या पोटाला लावलं ती झाली मगर ते झाला हा त्याच त्रिकुट नावाच्या पर्वतावर वरी वर्णनगर आहे आणि ही कथा रामायणात आलेली भावार्थ रामायणात घेतली का घेतली लंका सोन्याची का झाली हनुमंतरायण झाल्यावर काळी व्हायला पाहिजे होती तर ही सोन्याची पिवळी धमक झाली मग त्याच्यावर फाटा होता त्रिकुटा ठेवलेला ते फाटा पगळला मारुतीच्या धाकत मळत्या आणि ते सोन्या ओतल्या गेलं असं ती कथा भागवतातली नाथ महाराजाला इकडे घ्यावी खरी कथा पण कळली भागवतातली संमती श्लोक गजेंद्रोपाख्यान म्हणून सुंदरकांडात 2 अध्याय एक 350 ओवीचा अध्याय एक मोठा आणि एक 150 ओवीचा तुम्ही वाचत असाल ही कथा निघती की नाही निघती कथा आता चला ज्या जंगलात हत्ती आहे त्या जंगलात हे तळ्यात मगर आहे त्या तळ्यात हे मगर आहे आणि हे जंगलात हत्ती झाला आता हत्तीच्या पोटाला गेल्यावर मग हत्तीला आता बायका असतातच ह्या बायका कुठे बी बायका आहे ढाकणे मामा कुठेही बायका आहे का बायका का मिळत नाहीत का काय म्हणा कुठे गेले तर बायका बेंडकुळी झाली तरी बायका बरोबर आहे आणि तुम्ही इथं जर बायकोच्यात नादी लागले तर मग पुढच्या त्या बेंडकुळ्या उंदरी नीन आहेतच आणि तिच्या नादा लागताना देवाचं चिंतन केलं तर मग तुमचा उद्धार नाही तर मग तुम्ही जा तिकडे होय बाळू बघा आता तुम्ही कोण होणार हे चिमणा शांताबाई चिमणी आणि ह्या व्यवस्थे जग उत्पत्ती कशी होईल पुन्हा सृष्टी उत्पन्न आत्मात या खोपी करायचं हे कोण सरकोळचे खोपी बघा आहेत का नाही बक्कळ खोपी करायले कोणते कोणते पाखरं बिचारे हे असं महाराज त्याला बायका बायका त्याला काय लेकरं नातून हेन तेन मोठा परिवार आणि पुन्हा दात निघाली 4 2 नाही 4 14 नेमके बरं काय काय हत्ती भला दांडगा आणि इतका ताकदबाज त्याला का नाही एखाद्या पर्वताच्या कड्याला असं जर ठ्याका जाताना मारायला माजुरी होते ते झरझर ते कडा काय वाटत नाही मला त्याच्या बोकांडी दगड फोडलं येतच नाही तिचं नाव ताकदबाज असतं झाडाच्या फाट्याला फोडून धरलं असलं झाड तर एरी उगती एवढी ताकद ते झालं भलं जनावर मोठं आणि सगळं मग त्या परिसरात राहायचं रोज तिथंच पाणी प्यायचं भोवताला लांब जाऊन तिथे हे करायचं जेवण खाऊन बसायचे हे ते हा हो पण तळ्यावर पाण्याला जायचं नाही का तिथं गेलं तर माझ्या दुश्मन ह्या तळ्यात ही आठवण त्याला राहिली पहिल्या जन्माचा इंद्रदुम्न राजा आहे आणि हे गंधर्व आहे मधला तळ्यात शापामुळे हे झालंय असं हे शापाचा प्रकार महाराज त्या तळ्याला पाणी लांब जाऊन पाणी प्यायचं तिथे नाही पाणी ते दुश्मन राहील म्हणून एक दिवशी असा उन्हाळा होता म्हणतात भयंकर वैशाख महिन्यात 11 वाजले दुपारचे 12 वाजले पाणी लेकर पाणी 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 करू बायका पाणी मग सगळ्या म्हणजे त्याचे घरचे कुटुंबातले पाणी तरी प्याव की सकाळपासून पाणी लई तळमळ व्हायली चला पाणी प्यायला ते मला चला देतेच नाही हा बाटल्या भरून मोठं आणून देते
महाराज ते म्हणला चला पाणी प्यायला लांब. ती बायका म्हणले माझी इथं जवळ पाणी तुम्ही रोज पितो येत नाही. दुश्मन का घात करीत बसलाय का इथं वाढ बघत धुणकील फळे बायकून कोणला हातीला धुणकीला गजाला हा धुणकी देता हो धुणकी देता कधी कधी हा काय नाही सदा म्हणतात की दुश्मन तितक्या लांब जाऊन पाणी व्यवस्थित लेकरं बाळ मरत येतात पाण्या वाचून. हा इथं जवळ पाणी सोडून दिलं आणि कुठं दुश्मन कावाड वगैरे बसलाय का असं धुणकी केल्यावर हे गज ऐकत आहे. सोपत आहे काय ऐकत काय नाही उडपत आहे. फोनवर मी धुणक्या चालतात ना विचारानं कोणलाय ज्ञानबा तिकून फोन आला का हे गज उठला पाहिजे. सगळं बघू काय तपावर आहे म्हणतात त्या बोलण्यात. फौजदार कोण फौजदार इतकी पावर झाली काही महाराज हातीला ऐकणं भाग पडलं. बिचार हातीनं ऐकलं आणि हाती तळ्यात गेला महाराज तळ्यात. बरं आता तळ्यात गेल्यावर पहिलं पाणी आपण प्याव. हे रताळू मागायला बायकायला तोंडात भरायचं. त्या महिला त्याला म्हणलं मला त्या पाणी प्यायला लगमाय मला कोण लगमाय आणि त्यानं बघा स्वतःला घ्यायला येता आणि ह्याला मधात घातलंय आणि ते मला जाऊन पाणी द्यायले. सोडीत पाणी प्यायचं त्याला द्यायचं. असं लेकरायला ह्याला पाणी पाजल्यात कितीतरी अर्धा घंटा 1 घंटा घ्या. पुन्हा म्हणले मला लई ऊन लागायला फेका अंगाव हातीला पाण्याची आवड आहे. मग त्यानं आपट्याची सोड उडवायचं. सगळे रांगोळ्या ह्याच्यात वेळ झाला आणि हे खळबळा त्या पाण्याचा ऐकला मधल्या मगरी काहीतरी आलं. शिकार आली म्हणून शिकार आली की मगरी धावत आली की आले ही दुश्मनची पहिल्या जन्मातली होती की मगरीनं टंगड धरलं की मगरीनं की हे चिर अरे पाणी पिल नाही त्यानं. त्या बायकाला पाणी पाजण्या स्वतः उपाशी बघ आपण तसंच आहे. तुम्ही बघा यात्रेच्या वाटेनं बाटल्याच्या नळायच्या त्याच्यात मोटर निघाला बिना पाण्याचा तसाच पळतोय बायका हे आणखी धुडकी मोटर सुरू झाली तिकडे रात्री मावला तर दमत नव्हता. कुठलं गाडी उभा राहिली की बाटली घेऊन पळायची. गाडी उभा राहिली की बाटली घेऊन काय बेजानी म्हणतात. आज मग त्या गजानं पाय मग धरल्यावर पाय त्या नकरानं हे म्हणायला मागलेला अरे बाबा माझं टंगलं धरलं रे टंगलं धरलं दुश्मनानं टंगलं धरलं काय वडायला ते म्हणायला वडायला खाऊ नाही का भाई कसा निघाल ते स्थान असा ते सोरेंद्र गजेंद्र मती करते ती स्थान महात्मे पाण्यात ताकद त्याची त्याचं स्थान पाणी आहे आणि त्याचं स्थान आहे पटांग. ते पटांग नाव असतात हे ऐकत नव्हता पण पाण्यात ते कसं ऐकलं जनावर पाण्यात ताकद त्याची असते. महाराज ते वडायले झंगट लागली दोघांची. हे बोंबललं काही काळागड्या म्हणला संकटात पडलं मला काढा. मग ती थोरली बायको म्हणली कसं काढा तुम्हाला आणि शापटाला तोंडीनं धरा तुमच्या शापटाला अशी साखळी करा अशी साखळी करून मला काढा. मग जरा वाटलं तेव्हा काय सध्या पाणी पाजलंय नवऱ्यानं म्हणून शापटाला शेपूट असं सण धरलं अशी साखळी केली म्हणा का बायका त्याच्या मागे लेकरं नातू हे लावले असे वळा वळा कोणला म्हाताऱ्याला वळा बाहेर वळा नकर म्हणला किती बी ओढू द्यावं पण स्थान माझे आणि शापित होता ते शापित आहे ना. त्याने एक झटका मारला की डोसक्याच्या पाण्यात आणि साखळी जाणली पाण्यात. ही थोरली गती म्हणजे मा ह्याच्या नादी लागला
आपण काय वाचत तुटला. सोळा म्हणजे माय 16च्या मताला त्याच्या नादी तुम्ही हाय लेकर बाळ त्याच्यावर आपण जबरत म्हणा चला निघा बाहेर निघाले. ठीक आहे. आणि बाहेर घेऊन ओळून टाकायची माती गिडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य होते लेकर आहे. आणि म्हातारा तिकडे लहान तोल केले लहान ते म्हणला तसं काउन करायचे. ते म्हणले आता तुम्ही तुमचं बघा आम्ही तुमच्या नादी लागल्यावर आम्ही मेल्याशिवाय आता काही करा आणि तुमचं तुम्ही बघा. कोंडीबाला पटायला का म्हणा तसंच आहे हो. कोंडीबा असो का कोणी कोंडीबा असो हेच आहे. पण हे बेजार होते विनाकारण येड त्याच्या नादी लागलेला असते म्हणून येड बेजार होते कोणी बी असं. महाराज बाहेर निघाल्या आणि त्या लेकरायला म्हणाले आता बळी धरायची येऊ दे. घर म्हणला जन्मभर तुम्हाला मी किती सांभाळलं कुठून कुठून पाणी पाजलं कुठून थाटी मोडून आणायचे खाऊ घालायचे किती कमवायचं तुम्हाला सांभाळायचं कोणाला येऊ द्यायचं नाही अंगावर कोणी आलं तर मी त्याच्यावर कापून जात होतो बरं काय इतकं सांभाळून अंतिम समायला मला तुम्ही सोडायला एक का म्हणून तसं करू नका रे तसं करू नका मी हात जोडतो. ते म्हणले मालक हात जोडा का काय पाया पडा आता तुम्ही वाचू शकत नाही आणि तुमच्या नादी लागल्या आम्ही सगळे मेल्याशिवाय राहत नाही असं म्हणलं टाकलं. आता कोण आहे आता दुश्मन ते विचार केला कोण हरिवीन कोणी नाही बरोबर हरिवीन धावया न पवे कोणीच नाही. मग मात्र मागलच्या जन्मात देवपूजा केलेली वाया गेली का हे मात्र त्या जन्मात देवपूजा करत होत त्याची आठवण झाली परमात्म्याची का जीवनभर चांगलं वागलं होतं.